तर फडणवीसांनी सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलेलं आहे। शपथविधीपूर्वी फडणवीसांकडून देवदर्शन हे करण्यात येतंय। शपथविधी आधी फडणवीस हे देवदर्शनासाठी निघालेत। सिद्धिविनायकानंतर फडणवीस हे आता मुंबादेवीचं दर्शन घेण्यासाठी पुढे निघालेले आहेत। प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, त्यांच्याकडून अधिकचा तपशील घेऊया। सुशांत, खरं तर आज संध्याकाळी 5:30च्या सुमारास शपथविधी पार पडतोय, मात्र त्यापूर्वी देवदर्शन हे फडणवीसांकडून केलं जातंय। सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलेलं आता मुंबादेवीकडे निघालेले आहेत। आणखी कोणत्या देवाच्या दर्शनाला फडणवीस हे जाणार आहेत का? आपण जर बघितलं असेल तर संध्याकाळी 5:30 वाजता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाची तिसऱ्यांदा शपथ घेणार आहेत आणि त्याआधी देवेंद्र फडणवीस मुंबईतील देवदर्शन करतायत। मुंबईमध्ये सिद्धिविनायकाचं दर्शन घेतल्यानंतर आता देवेंद्र फडणवीस मुंबादेवी या ठिकाणी रवाना झालेले आहेत। मुंबादेवी येथे देखील दर्शन घेणार आहेत। मात्र त्यांच्यासोबत जर आपण बघितलं असेल तर त्यांचे अतिशय विश्वासू सहकारी अर्थात गिरीश महाजन आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे देखील आहेत। देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला नाहीये, मात्र देवेंद्र फडणवीस या ठिकाणी देवदर्शन घेऊन आता मुंबादेवीला निघाले आणि त्यानंतर ते सागर या निवासस्थानी काही नियोजित बैठका आहेत, काही भेटीगाठी आहेत, त्या ठिकाणी जाणार आहे। मात्र विक्रांत, आपण जर पाहिलं असेल तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दुपारी 3-3:30 वाजता सह्याद्री अतिथीगृहावर येतील। त्यावेळी देवेंद्र फडणवीस सह्याद्री अतिथीगृहावर जातील। खऱ्या अर्थाने दोन्ही उपमुख्यमंत्री देखील या ठिकाणी असतील। मात्र त्याआधी आपण बघतोय सकाळपासूनच देवेंद्र फडणवीस देवदर्शन घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। बरं, धन्यवाद सुशांत, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।